राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमाल. आपण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. साकेत एक्सप्रेसमध्ये अपंगाच्या डब्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही. सकाळ 17 शाळा न भरल्यास शिक्षक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. बारसगाव पाटीजवळ अपघात, जीप झाडावर आदळून 16 जखमी तर 4 गंभीर. नायगाव तालुक्यात संगणक परिचालक संघटनेचे काम बंद आंदोलन. 12वीची वस्त्रशास्त्र विषयाची 1 एप्रिल रोजी पुनर्परीक्षा. आता बातमीपत्र विस्ताराने. फैजापूरहून मुंबईला येणाऱ्या साकेत एक्सप्रेसला अलाहाबाद जवळ आग लागल्यामुळे काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलाहाबाद जवळ साकेत एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. त्यानंतर लगेच आग अपंगाच्या डब्यापर्यंत पसरली. चालत्या ट्रेनला आग लागल्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं. दुर्घटना घडली तेव्हा अपंगाच्या डब्यात 45 प्रवासी होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीमुळे साकेत एक्सप्रेसची पार्सल बोगी आणि अपंगाचा डबा जळून पूर्णपणे खाक झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिल महिन्यात सकाळ सत्रात शाळा भरविण्याचे आदेश 30 मार्च पर्यंत न मिळाल्यास शिक्षक काँग्रेसच्या स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेस संघटना नेहमीच विद्यार्थी विकासासाठी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयाचे स्वागत करते. इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्तीत जास्तीत जास्त विद्यार्थी पास व्हावे यासाठी प्रशासनाने शाळा पूर्ण वेळ घ्याव्यात असे आदेश केले होते. शिक्षक काँग्रेसने याचा कधीही विरोध न करता या विरोधात आवाजही एकही निवेदन दिले नाही. परंतु शिष्यवृत्ती परीक्षा 22 मार्चला संपून देखील आजवर शाळेच्या वेळेतील बदलाविषयीची प्रशासनाकडून काहीही निर्देश प्राप्त झाले नसून शाळा ह्या पूर्ण वेळ चालवण्यात अशा आशयाच्या हालचाली वरिष्ठ स्तरातून होताना दिसून येत आहेत. विद्यार्थी विकासासाठी नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारी शिक्षक काँग्रेस संघटना जर प्रशासनाने शिक्षकावर मानसिक दबाव टाकून शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही. 30 मार्च पर्यंत शाळा सकाळ सत्रात भरविण्याविषयी काही निर्देश प्राप्त न झाल्यास प्रशासनाच्या या निर्णयाचा शिक्षक काँग्रेसच्या स्टाईलने प्रत्युत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेश राज्यातील सिद्धापूरहून पोरादी येथे जात असताना एका 4 चाकीच्या चालकाचा ताबा सुटल्याने 4 चाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. त्यामुळे 4 चाकीतील 16 जण जखमी झाले असून त्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिद्धापूर तालुका आळणी मंडळ जिल्हा निजामाबाद आंध्र प्रदेश येथील रहिवासी गुरुवारी दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सिद्धापूरहून पोरादीकडे गाडी क्रमांक MS26 6981 या वाहनाने जात होते. भोकर तालुक्यातील बासरगाव पाटीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने 4 चाकी रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळून हा अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तिडके नागुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांचाळ हताळे यांनी जखमींना उपचाराकामी सहकार्य केले. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78
5456 7350 62 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राज्यातील 27,000 ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक 23 मार्च पासून काम बंद आंदोलन पुकारले असून आंदोलन चळवळीला पाठिंबा म्हणून नायगाव तालुक्यातील संगणक परिचारक संघटनेने गट विकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव, जिल्हा नांदेड यांना भेटून काम बंद आंदोलनाबाबत लेखी निवेदन देऊन राज्यस्तरीय आंदोलनात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास जलसंसाधन विभाग यांच्याकडील दिनांक 1 एप्रिल 2011च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस एक संगणक परिचालक नेमण्यात आले. त्यानुसार मागील 3 वर्षांपासून संगणक परिचालक हा महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. पण त्यांच्यावर असणारी महा ऑनलाईन कंपनी ही शासनाने दिलेल्या निर्धारित मानधन 8,000 रुपये असताना त्यातले केवळ 4,100 रुपये इतके मानधन संगणक परिचालकाच्या माथी मारून बाकीचे मानधन कंपनीही आपल्या घशात घालीत आहेत. त्याशिवाय संगणक परिचालकासाठी शासनाकडून देण्यात येणारा मेंटेनन्स देखील कंपनी आपल्या खिशात घालते. संगणक परिचालकांनी विचारणा केल्यास काढून टाकण्याची धमकी मिळते, मानधनात कपात करते. अशा प्रकारचा अन्याय मागील 3 वर्षांपासून होत असल्याने महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या माध्यमातून कंपनी हटाव, संगणक परिचालक बचाव यासह संगणक परिचालकांना शासकीय सेवेत कायम करा, थकबाकीत मानधन तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी दिनांक 23 मार्च पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याला नायगाव तालुक्यातून जोरदार पाठिंबा देण्यात आला असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. 12वीच्या वस्त्रशास्त्र या विषयाची पुनर्परीक्षा बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आल्याचे जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने लातूर विभागीय मंडळाने दिले आहे. ही पुनर्परीक्षा शनिवार 7 मार्च रोजी अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्याच परीक्षा केंद्रावर देता येणार असल्याची नोंद घ्यावी असे आवाहनही संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आज असणारी काही वाढदिवस: जगदीश देशमुख, पोतना बळकटवाड, नितीन बेनेट, योगेश मुरडा, प्रियंका लाहोटी, राम चव्हाण, दिनेश शेळके, संदीप लक्का या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. साकेत एक्सप्रेसमध्ये अपंगाच्या डब्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही. सकाळ क्षेत्रात शाळा न भरल्यास शिक्षक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. बारसगाव पाटीजवळ अपघात, जीप झाडावर आदळून 16 जखमी तर 4 गंभीर. नायगाव तालुक्यात संगणक परिचालक संघटनेचे काम बंद आंदोलन. 12वीची वस्त्रशास्त्र विषयाची 1 एप्रिल रोजी पुनर्परीक्षा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या